भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वाखाली आयोजित युवा शक्ती जागर यात्रा निमित्त शिरपूर येथे विविध कार्यक्रम उत्साहात पार पडलेत. 29 जून 2026 रोजी महाडिक यांनी दुपारी 4:30 वाजता प्रथम शिरपूर येथील आमदार कार्यालयाला भेट देऊन कार्यालयाची पाहणी केली. त्यानंतर SM पटेल ऑडिटोरियम हॉल येथे आयोजित युवा संवाद व पदाधिकारी नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रमात त्यांनी युवकांना मार्गदर्शन केले. कृष्णराज महाडिक व पदाधिकारी यांनी टेक्सटाईल पार्क, तपनभाई मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटल व अनेक प्रकल्पांची पाहणी करून आनंद व्यक्त केला. जनकविला येथे माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांची भेट घेऊन संवाद साधला. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. आपल्या मनोगतात कृष्णराज महाडिक म्हणाले, मी आता सुद्धा ऑफिसमध्ये गेलो तर मी खरं सांगतो, म्हणजे मला नाही वाटत तितकं सिस्टमॅटिक ऑफिस देशात कुठल्याही व्यक्तीला अनेक मंत्री महोदयांची अनेक लोकांची बघितले, परंतु इतक्या सिस्टमॅटिक पद्धतीने ते मिनी मंत्रालय म्हणायला लागेल कारण इतक्या लोकांचं सहजासहजी तिथं सोप्या पद्धतीने काम होतं. योजनांची सुद्धा यादी त्या टेबलवरती ठेवली, म्हणजे प्रत्येक योजनेचा प्रत्येक लाभार्थ्याला किती रुपयाचा फायदा झाला ह्याची यादी त्यांनी मला दिली. प्रत्येक योजनेमध्ये किती लाभार्थी आहेत त्याची यादी त्यांनी मला दिली. त्यामुळं मला वाटतं खरं तर खूप मोठं यश, म्हणजे अख्ख्या राज्यात सगळ्यात मताधिक्यांनी सीट निवडून सहजासहजी येत नाही, याच्या पाठीमागे भरपूर मेहनत आहे, भरपूर कष्ट आहे. आणि तेवढंच नाही, पण एखादा व्यक्ती जर योजनेचा लाभ घ्यायला आला तर या योजनेसाठी लागणारी सुद्धा जी छोटी मोठी काही फी द्यायला लागते ते सुद्धा आमदार साहेबांच्या माध्यमातून होते. त्यामुळं मी खरंच म्हणजे मी अशा पद्धतीचं काम कुठल्याही लोकप्रतिनिधींचं बघितलेलं नाही. अतिशय प्रेरणादायी या सर्व. मी जलयुक्त शिवारबद्दल सुद्धा 1 मिनिट बोलीन, कारण मी जिल्ह्यामध्ये आल्यापासून शिरपूर मॉडेल इतक्या वेळा ऐकलं की मला इथे यायची उत्सुकता खरं अजून वाढली होती. गाडीमध्ये येताना प्रवास करताना काही लोकांनी सांगितलं, तुम्ही सुद्धा देवेंद्रदा इथं बसल्या बसल्या मला कळवला. परंतु जलयुक्त शिवार हा महाराष्ट्रामधली एक खरंच अत्यंत महत्वाची योजना आहे. आपल्याला सारखं सांगितलं जातं की विकास जर एखाद्या जिल्ह्याचा, एखाद्या राज्याचा करायचा असेल, एखाद्या राष्ट्राचा करायचा असेल तर तुम्हाला चांगले रस्ते उभा करणं गरजेचं आहे, तुम्हाला उद्योजक तयार करणं गरजेचं आहे आणि तुम्हाला शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवणं गरजेचं आहे. या 3 गोष्टी अत्यंत एखाद्या परिसराचा विकास होणं अत्यंत गरजेचं असतं. आणि म्हणूनच मी शिरपूर मॉडेल नेमकं काय आहे आणि त्यातून प्रेरणा घेऊन अशा कित्येक योजना बनवल्या गेल्या आहेत त्याच्याबद्दल माहिती घेत होतो. तर मी बघतोय की आज छोटे छोटे जे नाल्यातनं पाणी तुम्ही मला वाटते म्हणला की त्याला सुद्धा एक छोटे छोटे बंधारे बनवून त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांना पाणी पुरवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. हे संपूर्ण म्हणजे गोष्ट कशा पद्धतीने प्लॅनिंग असते, म्हणजे मला मॉडेल तर बघायचंच आहे, परंतु मला हे समजून घ्यायचं आहे की अमरीश पटेल साहेबांनी ह्याच्या पाठीमागे अभ्यास कसा केला असेल, त्यांची विचारधारा याच्या पाठीमागे काय होती, याचा डिझाईन कसा तयार झाला, याच्यावरती काम करणारे अभियंता कोण कोण होते. म्हणजे साहेबांच्या मला ते संध्याकाळी आपली भेट आहे तर मला माझ्या डोक्यात 1000 प्रश्न तयार झाले. कारण मी मागच्या काही दिवसांपासून युवा शेतकऱ्यांशी अनेक वेळा संवाद साधत आहे आणि ह्या संपूर्ण मॉडेल म्हणजे इथे. यावेळी आमदार काशीराम दादा पावरा यांनी आपल्या मनोगतात आमदार अमरीशभाई पटेल यांच्या सर्वांगीण विकास कामांचा गौरव केला. तसेच भूपेशभाई पटेल यांचे बंधू लहान, ते इतके दयावान आहेत. भूपेशभाई पटेल इतके दयावान आहेत, जरी एखाद्या गावामध्ये झोपडीची आग लागली असेल, ते जरी मुंबईला असेल त्यांना मेसेज पोहोचून जातो आणि ते मला मेसेज करतात, आमदार साहेब तिकडे असं झालेलं आहे, तुम्हाला सकाळी तिथं पोहोचायचं आहे. काय किती नुकसान झालं लगेच त्यांना मदत दिली गेली. 3 महिन्याचे राशन भरून देतो. त्यांचे जे वस्तू तितके समजा पूर्ण खाक झालं असेल तर आम्ही खाटा पण घेऊन जातो, चादरी गोदड्या सगळे घेऊन जातो, 3 महिन्याचं राशन मी भरून देतो. असं आमचे भूपेशभाई दयावान आहे. तर असं पटेल परिवार सेवाभाव सुद्धा ते काम करत आहे आणि ते करत असताना त्यांचे घरचे जे मुली आहे ते सुद्धा कामाला लागले. आता भूपेशभाईंची मुलगी तरुण मुलगी आहे, आता लग्न झालं, ती शिकत असताना
जनसेवा सुरू करून टाकलेली आहे. आणि प्रत्येक आदिवासी भागामध्ये जायचं, गरीब लोकांना कोणाला चक्कीची गरज असेल तर चक्की दिलेली आहे, कोणाला शिवण क्लासची, समजा तरुण मुली आहेत, तरुण विधवा आमचे मुली असतात, त्यांना स्वतःच्या पायावर कसं उभं राहील या दृष्टिकोनातून शिवण क्लास लावले प्रत्येक ग्रामीण भागामध्ये, जिथे जिथे आवश्यकता आहे तिथं शिवण क्लास सुरू केले. आणि शिवण क्लास झाल्यानंतर स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे मुलगी आणि आमची सूनबाई, त्यांना मशिने सुद्धा वाटप केलेलं आहे. म्हणजे हे पटेल घराण्यात फक्त अमरीश भाई काम करतात असं नाही, आता तरुण पिढी निघाली. बरं, तरुण पिढी सुद्धा सेवाभाव त्यांच्यामध्ये निघाली आणि ते काम करत आहे. आणि आमचे भूपेश भाईंची मुलगी देता दिदी एक योजना अशी आणली, एक मुठ्ठी अनाज. एक मुठ्ठी अनाज म्हणजे आपल्याला बी माहित नाही ती म्हणजे एखाद्याचा वाढदिवस आहे, एखाद्याचे काय कार्यक्रम आहे. स्वर्गीय मुकेश भाई पटेल यांची मुलगी आहे, ती अहमदाबादला आहे. ती दरवर्षी आमच्या शेतकऱ्यांसाठी, बंधाऱ्यासाठी 5-5 कोटी रुपये देते. 5-5 कोटी बंधाऱ्यासाठी देते. असं आपल्या पटेल घराण्याचं काम आहे, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे मी युवकांना एकच सल्ला देईन, जे बी संधी मिळते आपल्याला, आता कोणाकोणाला पद मिळालेले आहे, आपल्याला वाटत असेल आमचं हे पद छोटं आहे, माझ्या हिशोबाने कुठलंही पद छोटं नाही आहे. जिथे संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. भाजपा जिल्हा अध्यक्ष रामकृष्ण खराणे यांनी शिरपूरमधील विकास कामांचा व पटेल परिवाराच्या सेवाभावी कार्याचा गौरव करत युवकांना योग्य दिशा देण्याचे काम भाजयुमो प्रभावीपणे करत असल्याचे सांगितले. काँग्रेसचं नाव झालं असतं म्हणून फडणवीस साहेबांनी त्याला जलयुक्त शिवा नाव दिलं. खरं ते शिरपूर पॅटर्न, याचा आम्हाला अभिमान आहे. आज जमिनीमध्ये 10-15 फुटावर पाणी आहे, त्यामुळे शेतकरी अभिमानित जातीचा पातीचा भाऊ इथे कोणता समाजाचा माणूस नाही. ते म्हणतात भाईसाहेब आमच्यासाठी पाणी देतात, रोजगार देतात, रस्ते देतात, बंधारे बांधले, आम्हाला निवासाची सोय झाली. त्यामुळे इथं कधी जात पात मतदान होत नाही बरं का कृष्णभाऊ. भाईसाहेबांनी ज्याला तिकीट दिलं तो 1000% निवडल्याशिवाय राहत नाही. या ठिकाणी कार्यक्रमात भाजयुमो पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. व्यासपीठावर भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, आमदार काशीराम दादा पावरा, भाजपा जिल्हा अध्यक्ष रामकृष्ण खराणे, नंदुरबार जिल्हा प्रभारी बबनराव चौधरी, बाजार समिती सभापती केडी पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, भाजयुमो जिल्हा अध्यक्ष सोनू राजपूत, उपनगराध्यक्षा संगीताताई देवरे, जिल्हा पदाधिकारी दत्तप्रसाद जाधव, जिल्हा सरचिटणीस बेबीताई पावरा, नारायणसिंग चौधरी, शिक्षण सभापती श्यामकांत ईशी, मिलिंद पाटील, अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष पिंटू शिरसाट, रज्जाक कुरेशी, विक्रण मंडळ अध्यक्ष भरत पाटील, सांगवी मंडळ अध्यक्ष योगेश बादल, ठाणेर मंडळ अध्यक्ष वीरपाल राजपूत, प्रतीक करपे, रुशाली वाघोसे, श्रेयस शालकर, अरुण धोबी व अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक उमेश शिंदे, सूत्रसंचालन प्रवीण शर्मा, आभार प्रदर्शन करण शिंदे यांनी केले. मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवक उपस्थित होते. माझा खानदेश न्यूज ब्युरो, शिरपूर.